हीन मी जन्मयाजसाठी देवा तुझे चरण सेवा सदा दया हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लुटांगण महाद्वारे आनंदी निर्भयासो भलते ठाई सुख दुःखा नाही चाडमा आणि कसायास न करीन धर्यास होईन उदास सर्व भावी मोक्ष आमा घरी मोक्ष आमा घरी कामारी हे दास होय सांगो ऐसे तुका मने हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारे श्री संताची माथा चरणावो साष्टांग हे करे साष्टांग हे करे श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री विश्रांती पावून सांभाळा उत्तरे वाढले अंतरे प्रेम सुख मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतामरिष्टम वातात्मजीवान रिक्त मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये नागेंद्र हराय तुलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी
तारा जोडितो कधी काळी आता नमोरंग भूमिका उभे होते कीर्तनी लोका टाळ मृदंग श्रुती देखा तया नमन दंडवत आता बंधुदेव ब्राह्मण ज्याची पुण्य पावून प्रसन्न होती श्रुती जेवण तया नमन दंडवत नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जगी एकाईसा भगवा स्थिरावला जिजाऊच्या पोटी ज्याचा जन्म झाला आज आहे ज्याची अजरामर कीर्ती नमस्कार माझा शिवछत्रपती मूर्ती धन्य जिजाऊचे कुशी वीर जन्मले छत्रपती केले धर्माचे रक्षण नित्य संताचे पूजन वीर जन्मले छत्रपती केले धर्माचे रक्षण नित्य संताचे पूजन सत्तेसाठी दिले प्राण भगवेला विले निशान ऐसा पोटी पुत्र व्हावा समर्थ मनी केली सेवा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म
तस्मै श्री गुरुवे नमः. जयांची केली स्मरण, होय सकळा विद्येचे अधिकरण. तेच वंदू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. गेहीन मे जन्म, गेहीन मे जन्म, गेहीन मे जन्म याजसाठी देवा. तुझी चरण सेवा साधावया. हरि नाम कीर्तन, संताचे पूजन. कोण आहे रे टाळ वाजवायलेलं? घालू लोटांगून महाद्वारी विठ्ठल. विठ्ठला 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 विठ्ठला. गेहीन मे जन्म याजसाठी देवा. तुझी चरण सेवा साधावया. हरि नाम कीर्तन, संताचे पूजन. घालू लोटांगण महाद्वारी. प्राप्त पुरस्तोत, प्राप्त सेवेचा परिहार. मौजी पुण्य पावन सुसंस्कृत सुशिक्षित पारमार्थिकाची नगरी. भगवान भोलेनाथाच्या पवित्र दरबारामध्ये महाशिवरात्रीच्या पर्व काळावर चालत असणारा हा 7 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. या भक्तिरूपोत्सवातील आज 4थ्या क्रमांकाची सेवा माझ्यासारख्या अज्ञानी बालकाच्या पदरात पडलेली आहे. आणि म्हणून या 4थ्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वमान्य देहुनिवासी सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबारा यांचा गोड असा 5 चरणाचा देवाच्या समोर उभा राहून अंतःकरणातली इच्छा प्रतिज्ञाच्या द्वारे प्रगट करणारा अभंग आहे. विठ्ठल सेवेसाठी घेतलेल्या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज देवाकडं इच्छा व्यक्त करतात. काय इच्छा आहे तुकोबाराची महाराज? तुझी चरण सेवा साधावया, ही इच्छा आहे. पण ही इच्छा व्यक्त करत असताना माध्यम प्रतिज्ञा वापरले. गेहीन मे जन्म. देवाच्या समोर इच्छा मांडण्याची एकूण 3 साधन आहेत. 3 साधनाच्या द्वारे देवाच्या समोर अंतःकरणातली इच्छा ठेवता येते. 1 प्रार्थना, प्रार्थनेच्या द्वारे देवाच्या समोर इच्छा ठेवता येते. 2 मागणीच्या द्वारे देवाच्या समोर इच्छा ठेवता येते. आणि 3 प्रतिज्ञाच्या द्वारे देवाच्या समोर इच्छा ठेवता येते. विठ्ठल जशा प्रकारचं साधन असेल तशा प्रकारानं देवाच्या समोर इच्छा ठेवता येते. आता इंदापूरला यायचंय, सगळे एसटीनच येतील असं काही आहे का? जाण्याचं ठिकाण इंदापूर आहे, पण साधन बदलत. कोणी एसटीने येईल, कोणी डुगडुगेत बसून येईल,
कोणी टमटमात बसून येईल, कोणी ट्रॅक्टरात बसून येईल, कोणी टू व्हीलर वर येईल, कोणी सायकल वर येईल. जाण्याचं ठिकाण एक आहे पण साधन भिन्न आहेत. तसं देवाच्या समोर इच्छा मांडायची आहे पण मांडण्याची ठेवण्याची साधन तीन आहेत. जाऊ द्या म्हणाले कुठं गप. दिव्याखाली अंधार नसावं लागतं पिल्या. विठ्ठल बरं लेकरन माकड सारखेच. श्रावणात सप्ताह झाला आमच्या वैभव महाराज महादेवाच्या मंदिरात. पोर लई चित्र. आमच्यातला गंग्या नावाचं एक पोरग आहे. त्यानं काय केलं महाराज, ही नक्करी देवळात येऊ दिना झालं म्हणून 4 वाजता महाराज मंदिरातली घंटी असते का, त्या घंटीला लोळी असते, तिला दोर बांधली आणि ती दोर अशी मंडपाच्या कडनं 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 मंडपाच्या बाहेर नेली. बाहेरून वडाचं झाड होतं, बांधली दिवसांनीहून. 11 वाजता कीर्तन संपलं. 11:30ला चहा पाणी झालं. सगळे घरला गेले. एकटाच नकरी देवळात इना घेऊन रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आणि म्या एक काकड्याला थांबायला म्हणून म्या पारावर झोपल्याला. आम्ही 2 जण इनं करीन. म्या जरा लांब होतो. इनं करी देवळात 2:45 आलंय. रात्री वडाच्या झाडावर चाललंय आणि दोर वाढायले. जशी दोर वडल तस देवळात घंटी ठन ठन. हिनं करी इकडं बघायले तिकडं बघायला. अरे माणूस कोणी दिसत नाही. घंटी वाजली कशी. ते बाहेर असतं तर भिवून पळालं असतं. पण हिनं करी भाविक होतो. अरे मला महादेवच घंटी वाजवायला आहे. पळत आलं गाला चापटा आणून गेलो. काय चुकलो काय चुकलं काय चुकलं. महाराज म्हणलं काय. उठा म्हणलं काय. आपल्या गावाला महादेव प्रसन्न झालाय, घंटी वाजवायलाय. म्या म्हणलं महादेव वाजवी नाही, वडाच्या झाडावर गंग्या वाजवायलाय म्हणलं ओढून. इतकी लेकर विचित्र असतात म्हणून शांत बसायचं, बोलायचं नाही बरं का. हा सहकार्य करा मा पिले नो. विठ्ठल आज तुकोबारा देवाच्या समोर इच्छा प्रतिज्ञाच्या द्वारे प्रगट करायलेत. आमच्या मनात थोडी शंका आहे. महाराज ज्या देवाच्या समोर तुकोबारा इच्छा व्यक्त करायले तो देव भक्ताच्या अंतःकरणातली इच्छा पूर्ण करतोय का, याचं उत्तर आहे हो. तुका म्हणे पुरवी इच्छा जया तैसी विठ्ठले, होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा. जशी भक्तानं इच्छा धरील तशा प्रकारची इच्छा जगाच्या मालकानं म्हणजे देवानं पूर्ण केली. पण इच्छा 2 प्रकारची आहे. एक इच्छा भगवत प्राप्ती करून देते आणि एक इच्छा महाराज नरकाच्या द्वारात नेऊन उभा करते. नाथ महाराजाला विचारा
इच्छा काय चांगली आहे का? इच्छा मुरळी पाहू नका पडाल नरकद्वारी, इच्छा मुरळी पाहू नका पडाल नरकात, इच्छा मुरळी पाहू नका पडाल नरकद्वारी, इच्छा मुरळी पाहू नका पडाल नरकाद्वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. नाही तर बाया म्हणायच्या माय चौथ्या दिवशी आल्याला महाराज महाराज नव्हता काय की वाघ्या होता काय की बघ. इच्छा मुरळी पाहू नका पडाल नरकद्वारी, सावध होवनी भजनी लागा. महाराज म्हणले ही इच्छा काय करेल, नरकाच्या द्वारात नेऊन उभा करेल. म्हणून इच्छा करा पण अशी करा की ज्या इच्छा केल्यानं तुमच्या जीवनात भगवत प्राप्ती होईल. इच्छा करत असताना गाफील राहून करू नका, सावध होवोनी भजनी लागा. आणि कोणती इच्छा करा तर देव करा कैवारी. आज तुकोबार आहे, देवाच्या समोर इच्छा व्यक्त करायला. काय इच्छा आहे तुकोबाराची? महाराज तुझी चरण सेवा साधावया. देवा तुझ्या चरणाची सेवा मला करायची आहे आणि ती सेवा करण्यासाठी मी काय करीन तर जन्म घेईन मी जन्म याजसाठी देवा. आता आमच्या मनात थोडी शंका आहे. तुकोबारा इच्छा व्यक्त करायलेत पण प्रतिज्ञाच्या द्वारे. महाराजांची प्रतिज्ञा आहे, घेईन मी जन्म, मी जन्म घेईन. उगा विचार करा बरं, जन्म घेता येतोय का? जन्म मिळतोय का जन्म घेता येतोय? हॅलो हॅलो, जन्म मिळतोय, जन्म घेता येत नाही. महाराज जन्माला 3 कारण सांगितले शास्त्रानं. जन्माचं पहिलं कारण आहे पाप. पूर्वजन्मी पाप केले ते बहुविस्तारिले, पूर्वजन्मी पाप केले ते बहुविस्तारिले, विषय सुखाना शिवता देवितात निरुक्कोंदा, विषय सुखाची वाद सरितात वीर बदले, 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले, 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले, ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही नेत्र अंधाळे, दृष्टी हरपली दोन्ही नेत्र धर्म जागो सदैवाचा हे बाप परोपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. धर्म जागो सदैवाचा देवा उपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. महाराज म्हणले पूर्वजन्मातलं केलेलं पाप ते पाप भोगण्यासाठी पुन्हा 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 जन्माला यावं लागतंय. पूर्वजन्मे पाप केले
ते बहु विस्तारिले जस व्याजानं काढलेले पैसे जर नाही व्याज भरलं तर बँक चक्री व्याज लावते ऐका नाही तसं केलेलं पाप एकाच जन्मात संपत आहे हे निव्वळ तुमचा माझा गैरसमज आहे 84 लाख येऊनी फिरता दुःख भोगिले एकाच जन्मात पाप संपत आहे नाही केलेलं पाप भोगण्यासाठी महाराज पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं जन्माचं पहिलं कारण पाप आहे आता काही माणसं आंधळे होतेत काही माणसं बहिरे होतेत काही माणसं मुके जन्माला येतात हे का नाही हे मुक बहिर आंधळ उग नाही उग झालं नाही पूर्व जन्मात केलेल्या नाही ऐकिले हरी कीर्तन शाबास नाही केले पुराण श्रवण नाही वेदशास्त्र पठन गर्भी भैरा झालो त्यागून महाराज म्हणले बाहेरा उग झाला नाही बहिरेपणाचा जन्म मिळाला काय कारण आहे गावात सप्ताह होता सप्त्यात कीर्तन होत गावात सप्ताह सप्त्यात कीर्तन होत सगळं गाव मंडपात येऊन बसत होत ही फराकत बाजवर घुरत होत महाराज म्हणले गावातल्या सप्त्यातलं कीर्तन तो नाही ऐकिलंच परिणाम पुढच्या जन्मात बहिर व्हावं लागतंय नाही ऐकिले हरी कीर्तन नाही केले पुराण श्रवण नाही वेदशास्त्र पठन गर्भी बहिरा झालो त्यागून बहिरा झालो या जगी या जगात मी बहिरा झालो कशानं झालो तर पूर्वजन्मात केलेल्या पापानं झालो काय पाप आहे बहिरेचं ऐकायचं का सांगू का तुम्ही म्हणताल तुला सांगायलाच बोलविले की रे तुला बोलविले कशाला नेमकं कुण्या पापानं बहिरं होतंय ऐका जरा कान उघडे करून ऐका असं कोणतं पाप आहे मी सांग ना महाराजांना सांगितलंय नवीन लग्न व्हावं आणि ते पोरग बायकोला घेऊन माय बापापासून वेगळं राहावं ही जगाची रीत आहे की हो जन्म देवनी आई बापानं सुख दुःख किती तरी सायल र लगीन झाल्यावर आई बाप सोडून पोरग बाजूला राहिलं र नाही तर गात्या थोडकी चढ ही अभंग आहे काय की म्हण नाही हे गाणं आहे पण धरू नाही ज्या माय बापानं हाडाचं काड केलं त्या माय बापाला दूर करून घरात नवीन आलेली एक
जिला अर्धांगिनी म्हणतो तिला घेऊन वेगळं राहणं बरं नाही. मुलगा वेगळं राहतोय का सून वेगळं राहते? हॅलो, जरा 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 हातात कारभार आलो वाटलं की मालकाच्या माग टुमटुमच कारभारी सांगते तुम्हा वेगळं निघा आणि वेगळं निघून संसार बघा. ऐका नाही, माय बापापासून पोरग बाजूला राहू नये. त्या आई बापानं थोडं केलं नाही महाराज. साक्षात माय आणि बाप हे देव आहेत महाराज. माया बापा स्वतः घरी देणे न जावे तीर्थासी, सकाळ तीर्थाचे निधुरे जे का माता पितरे. महाराज म्हणले भजन करायची गरज नाही, पंढरपूरची वारी करायची गरज नाही, सप्त्याच्या मंडपात यायची गरज नाही, फक्त घरी असणाऱ्या मायबापाची सेवा करा. का? मायबापाची सेवा म्हणजे देवाची सेवा आहे. पुरावा सांगतो, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझ्या. काही पोरं मायबापाला घरी नीट बोलत नाहीत. मायबापाला घरी नीट बोलत नाही, देवळात येऊन कांसूला द्यावा त्याच्या. अरे तू उघडून पी देवाला, उघडून काही तुला गुण येणार नाही. घरी माय बापाची सेवा कर, तुझ्या जीवनातला खरा परमार्थ घडेल. आमचं सगळं उरपाटच चाललंय. जिवंतपणी माय बाप उपाशी मारले, जित्याने दियात्रा मेल्या करी पिंडदान, भजन चालले उरपाटे, देव जाणे खरे की खोटे. खरा परमार्थ म्हणजे मंदिरात येणं नाहीच. इथं आला म्हणजेच परमार्थ होते असं नाही. घरी राहून सुद्धा परमार्थ करता येतोय. घरी राहून सुद्धा भगवंताची प्राप्ती करून घेता येते. घरी देव आहे. मुलासाठी माय बाप देव आहे. तुका म्हणे माय बापे अवघे देवाची रूपे, साक्षात देवाचं रूप आहे. कोण? माय बाप. मुलासाठी माय बाप देव आहेत, शिष्यासाठी स्वामी देव आहे, आणि पत्नीसाठी पती देव आहे. काही बाया घरी नवऱ्याला नीट बोलत नाहीत. घरी नीट बोलत नाही तर दिंडीत उग कांसूला देवा पुतळाच्या धडेल शिरक्या. तो किती बी फुगड्या खेळन, किती बी होड्या हाण, घरी पतीची सेवा करणं म्हणजे साक्षात पांडुरंगाची सेवा करणं आहे. का? जे ताकद पतिव्रतेत आहे ती ताकद महाराज आमच्या सारख्या कमरा बांधणाऱ्या महाराजात नाही. विठ्ठल पुराण पहा, किती महाराज गोळा केल्याच्या नंतर माझे सारखे सूर्य थांबवतील. ट्रॅक्टरनं, ट्रकनं नाहीच. अशी 1000 महाराज गोळा करा, 1000, आणि सूर्य थांबवायला लावा, थांबत नाही. काय ताकद आहे पतिव्रतेत बाप्पा. 3.5 तास एका बाईनं सूर्य एका जागेवर उभा केला. त्या बाईचं नाव आहे लोपामुद्रा.
अगस्त्य ऋषीची पत्नी आहे. हालच तू वाटीतलं पाणी दाखविलं आणि त्या वाटीतल्या पाण्याला कपाळावरच काय दाखविल तर ए अंसा वाटीतल्या पाण्याला काय दाखविल तर टिकली कुंकू दाखविल तर कुंकू. हे कुंकाची ताकद आहे. ते सूर्य असा थांबला. काही बाया सोयाबीनच्या गुतीत गेल त्या माय दिवस मोठा कसा वाटायलाय ग. घड्याला 7:30 वाजले तर दिवस अजून वरीच आहे. सूर्य थांबवला होता. ते पलीकडून त्याचा भाऊ चंद्र्या होता की तेव्हा ये पुढे एक सूर्य म्हणला हा म्या जर इथून हल्लो आणि त्या बाईनं जर वाटीतलं पाणी अंगावर हिबाळलं म्या जळून राख होतोय. कोण म्हणायला सूर्य. बघा काय पावर आहे. ध्यान घ्या. ज्या सूर्याला सृष्टी जाळण्याचं सामर्थ्य सूर्यात आहे त्या सूर्याला जाळून राख करण्याचं सामर्थ्य तू का म्हणे पतिव्रता, तू का म्हणे पतिव्रता, तू का म्हणे पतिव्रता, हो हो तू का म्हणे पतिव्रता. सूर्याला जाळण्याचं सामर्थ्य एका पतिव्रता मावलेत आहे. म्हणून हात जोडून तुम्हाला माझी प्रार्थना आहे मायो. ए मायो, पती हाच परमेश्वर आहे. पतीची आहे माता अनुसरून पतिव्रता. जगातल्या कुण्याच महाराजाच्या पाया पडायला जाऊ नका. दररोज घरी पतीचं दर्शन घ्या. हेच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा. हे माझं सांगणं नाही, तुकाराम महाराजाचं सांगणं आहे. ऐका नाही. पतीची सेवा करीत जा. किती बाया अशा आहेत, किती बाया अशा आहेत की दररोज आपल्या नवऱ्याला आपल्या हाताने आंघोळ घालतात. पकवाजीच झालंच नाही त्यामुळं झालं नाही झालं. आता होईल म्हणून बी काही गॅरंटी नाही. मजा किती मावले आहेत. बर तुम्ही म्हणचाल आम्हाला
सासरा तुझं कसं आहे? तुमचं आणि माझं सारखंच आहे, काही बदल नाही. आम्हाला बी ह्या दीपावलीच्या त्या दीपावलीलाच ते बी घरी असलं तर लांब कीर्तनाला गेलं, हुकली आंघोळ. जिवंतपणे कधीच नवऱ्याला आंघोळ घालीत नाहीत बघा. आणि पुन्हा भेताळाचं उचलून दारात आंघोळीला आणलं की पुन्हा की घेतात, मला एक तांब्यावत कांसुला द्यावा तुझ्या घागरी नवत. आता काही त्याचा फरक पडत नाही. मग आंघोळ जिवंतपणे घालाव का मेल्यावर घालाव? कधी घालाव? जिवंतपणे. माय बापाला जिवंतपणे घालावं. मग मेल्याच्या नंतर नाही जरी श्राद्ध घातलं तरी काही फरक पडत नाही. जिवंतपणे घालावं. जित्याने यात्र मेल्या करू पिंडदान, भजन चालले उरपाटी, देव जाणे खरे की खोटे. मला मुद्दा सांगायचा महाराज, फार मोठी माय माऊल्याकडे शक्ती आहे. पण तुम्ही सावध राहून महाराज सेवा करी जा. विठ्ठल परमार्थ म्हणजे मंदिरात येणं एवढाच परमार्थ नाही. परमार्थ म्हणजे मायबापाची सेवा करणे. ज्या मायबापानं हाडाचं काढ केलं महाराज, त्या मायबापाला एके दिवशी बाजूला टाकून आपण एके ठिकाणी दुसऱ्या रूम मध्ये राहतो. मायबापाला बाजूला टाकलं. हा एका रूम मध्ये आहे, मायबाप एका रूम मध्ये आहेत. थकलेले मायबाप बापाला पॅरालिसिसचा अटॅक झालेला आहे. त्याईला मणक्याचा आजार झालेला आहे. बापाला चालता येत नाही, आईला चालता येत नाही. हा मुलगा महाराज बाहेरून येतो, बाजारचा दिवस असतो. ज्या माईनं 9 महिने 9 दिवस आपल्या पोटामध्ये सांभाळलंय त्या माईकडे बघत नाही, माईला बोलत नाही. आल्याबरोबर बायकोला म्हणतो, होय ग चंद्रिका, वाशीला बाजारला चाललोय, काय काय आणायचंय बाजार सांग. घरात माय असते अपंग, त्या माईच्या कानावर हे ऐकू येतंय. माईला चालता येत नाही, खरडत 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 उमऱ्याला येते. अशी मान बाहेर काढते आणि आपल्या पोराला म्हणते, बाळू ए वागा बाजारला चाललास का रे? आमच्या बी घरातला किराणा संपलाय, तुझ्या वडिलाला जाता येत नाही, मला तिथपर्यंत जाता येत नाही. बाळू येता येता आमच्या बी नावचा किराणा आण, आम्हाला बी साखर आण, आम्हाला बी गुळ आण, आम्हाला बी तेल आण. माईकड बघ बी ना, होय बी म्हणे ना, नाही बी म्हणे ना. बायकोलाच म्हणाले, सांग की काय काय आणायचंय. माय बापानं बोललेलं सांगितलेलं ऐकून नाही ऐकल्यासारखं करायलंय, गाडीला किक मारायलंय आणि तसंच पुढे बघून चाललंय. आमचे नाथ महाराज म्हणले, जी पोरं माय बापाचं म्हणणं ऐकत नाहीत ती पुढच्या जन्मात बहिरे होते. माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता, बहिरा झालो नरदेही येता, एका जनार्दनी स्मरे नाता, बहिरा झालो या जगी. बहिरा झाला उग झाला नाही, पूर्व जन्मातलं पाप मुका झाला उग झाला नाही. होतो पंडित महान दशग्रंथ षडशास्त्र, चारी वेद मुखोगत वाणी, तेने गर्भामध्ये झाली हानी, मुका झालो वाचा गेली. हे आता तुम्ही बसलात असं खुर्चीवरती बसलात, बसण्याबद्दल वाद नाही, बसा, काय ताण घेऊ नका, काय होणार नाही, उग म्हणालोय. हे आता खुर्चीवर हे असे ओटे कटेवर बसलीत का माणसं, कीर्तनात असं बसत जाऊ नये. तुम्ही म्हणसाल महाराज काय होतंय,
काय होतंय तुम्ही म्हणचाल मला, आणि मी आधी सांगतो पुरावा. जी जी माणसं कीर्तन कट्टेवर वटेवर बसून ऐकत येत, इंदापुरातले सोडून, मला गावाकडे जायचंय नीट धरून नग ठेव का आता खाली बसलीस तू. हो. चांगलाय 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 चांगलाय, गुण यावा हो, औषध कसं का असं बसत जाऊ नये, मस्त मंडपात येऊन बसत जावं, याच्यासारखं मोठं पुण्य नाही. काय होतंय सांगूच का? सांगतो. इथले सोडून आमच्या निवडीकडली जी माणसं कीर्तन वट्टेवर बसून कट्टेवर बसून पाय खाली सोडून ऐकतेत, त्याला देव पुढच्या जन्मात गाडीवर बसवितोय. एक रुपया द्यावं धर्माला, आशीर्वाद गेला मुलाले कराला. मग हे शरीर चांगलं मिळालं याचं कारण आहे आम्ही पूर्वजन्मामध्ये चांगली सेवा केलेली आहे. आज बी काही लंगडे खुळे पांगळे आंधळे बहिरे मुके आहेत की जन्मत आहेत. का जन्मत आहेत त्याचं कारण आहे पूर्वजन्मामध्ये घडलेलं पाप. मायो बिंडकुळी माहिती आहे का? बिंडकुळी 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 कुठे राहते? फ्रीज मध्ये. कुठे राहते? चिखलात राहते, पाण्यात राहते. काय महाराज एके दिवशी बिंडकुळीला अक्कल आली आणि ती बिंडकुळी तुकाराम महाराजाच्या भेटी करता गेली. तुकाराम महाराजाकडे जाऊन त्या बिंडकुळीनं प्रश्न विचारला, महाराज तुमच्या देवानं असं करावं का? तुकाराम महाराज म्हणले, काय केलं ग माय आमच्या देवानं? 84 लाख देह आहेत. किती? 84 लाख देह आहेत. या 84 लाख देहापैकी या देहाला या जन्माला तुमच्या देवानं मला का घातलं? तुकाराम महाराज म्हणले, हवं देवानं घातलं नाही, तुझ्या पूर्व जन्मातल्या पापानं घातलंय. बिंडकुळीनं हात जोडले आणि पाय धरले तुकाराम महाराजाचे. माझं पूर्व जन्मातलं काय पाप होतं सांगा, किमान या तरी जन्मात माझ्याकडून घडणार. आणि मग तुकाराम महाराजांनी तिचं पाप सांगितलं. म्हणजे हे बघ, आदल्या जन्मात तू आणसाबाई होतीच, इंदापुरातली नाही. आणसाबाई गावात सप्ताह असायचा आणि सप्तेत कीर्तन असायचं. त्या कीर्तनाला तू सगळ्याच्या मागून यायचीस आणि पुल्ल्या कडेला येऊन बसायची. बर बसून गप बसायची नाही, कीर्तनात बसून शेजारनी संग गप्पा हाणायची. एकट्याचा लाव का सुनाला आणलाव, येताना कुलूप लावून आलाव का, छक्की बाब्या पिंट्या बोलू नये. महाराज म्हणले, तो कीर्तनात येऊन बोललीच हे पाप तुझ्याकडून पूर्वजन्मात झालंय, म्हणून तुला आयुष्यभर बोलण्यासाठी हा देवानं जन्म दिला. कीर्तनी बैसोनी बडबड करील जो कानी, बेन डोक होनी येईन जन्म. हे काही माझ्या पप्पानं लिहिलं नाही, महाराजांचं म्हणणं आहे. जन्म मिळतो पापानं मिळतो एक, जन्म मिळतो महाराज दोन. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजन मेरे ऐसे कीर्ती उपजन में
कर्म झाले तेची भोग आले उपजले. या शब्दाचा अर्थ काय? उपजले म्हणजे जन्मले. जन्माला दुसरं कारण कर्म आहे, जन्माला पहिलं कारण पाप आहे. पापानं जन्म मिळतोय एक आणि केलेल्या कर्मानं जन्म मिळतोय दोन. कर्म अशी गोष्ट आहे, कर्म चांगल्या चांगल्याला चुकलं नाही. कर्मे श्रीराम. कर्मे रावण शय पावला, कर्मे दशरथ योगी मेला, कर्मे राम वनवासा गेला, वियोग घडला सीता देवी. ऐका नाही, एक भाव गीत बघा. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसा कर्म वैसा फल. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य. घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका, घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे. चांगलं कर्म करावं का? जसं कर्म कराल तशा प्रकारचं पुढं फळ आहे. तुम्हाला एखाद्या मुलीचं मुलाचं लग्न जमवणं होत नसेल, नका जमवू. पण कमीत कमी जमलेलं लग्न तरी मोडू नका. नाही तुम्हाला पंगत सप्ते देऊ वाटत, नका देऊ. पण देणारा तरी आड येऊ नका. आहे का नाही? महाराज म्हणले कर्म करीत असताना चांगलं कर्म करावं का? जैसा कर्म वैसा फल. जसं कर्म कराल तशा प्रकारचं फळ मिळतंय. असे 4-4 जण मित्र सकाळी चौकात गाठ पडले. मित्र मित्र 4 जण गाठ पडले चौकात. म्हणले काय रे काय काय? म्हणलं बसून उगच काम नाही धंदा नाही, सगळे काम रानातले झालेत, व्हॉट्सअप शिवाय दुसरं काही बघस ना. मग उग बसून राहण्यापेक्षा कुठं तर फिरायला जाऊ. कुठं जाऊ फिरायला? जाऊ कुठं तरी जाऊ म्हणता म्हणता पूर अयोध्येला जाते तू आहे ना ग, कीर्तन चालू आहे. मग म्हणले बालाजीला जाऊ, बालाजीला तिरुपतीला जाऊ. सकाळी ठरलं जायचं. कुठून जायचं? आता तुम्हाला रेल्वे स्टेशन जवळ कोणतं आहे? धाराशिव. शबास धाराशिव. म्हणले धाराशिव जाऊ. म्हणले तिथून 4 वाजेपर्यंत सड उपशिले. सड कळतात की? तुराट्या कापून खाली राहिलेले बुड त्याला सड म्हणतात. 4 वाजेपर्यंत सड उपटिले. 4 वाजता घरी आले. गडबडीनं पिशव्या भरल्या आणि नीट 6 वाजता महाराज धाराशिवला गेले. रात्री 10 वाजता गाडी आहे. शनिवार 10 वाजता गेले महाराज. अचानक गेलते. त्याचं काही रिझर्वेशन नाही, काही बुकिंग नाही. मग जायचंय. अचानक निघालो. ज्या लोकांचं रिझर्वेशन नाही त्या लोकांसाठी महाराज सोय केलेली असते. त्या गाडीला 2 डबे असतात.
त्याला एक जनरलचा डबा म्हणतात, एक महागच्या कडला असतं आणि एक इंजनाला खिटून असतंय. जाऊ म्हणले आपण काय सडे पोरं आहेत, जाऊ जनरलच्या डब्यानं. मस्त टिकटो बिकटो काढले, नाश्ते बिष्टे केले. 9:45 जिथं डबा उभा राहणार आहे तिथं जाऊन उभा राहिले. उगोच वाट बघायलेत. आता दिसना, शोधू मी कुठं. आणि मग दिसली ग बाई, दिसली गाडी. हे तंग अशा पिशव्या घेऊन गाडी आली. गाडी खालून तिकडून सोलापूरकडून कुरुडवाडीकडून येतानाच फुल भरून आलते. फुल डबा झालेला. गाडी आली, उभा राहिली. कसं तर गोचांडी देऊन 4 जण मध्ये शिरले. डोसक्यावर पिशव्या तशाच, एक पाय टाकलेला आणि एक पाय आदर. पाय टाकाय जागाच नाही की. श्याम्या राम्याकडे बघायला. राम्या कसं? राम्या मला श्याम्या ताण घेऊन जागा करू का सांग. श्याम्या म्हणला, राम्या तू जर जागा केलीच तर तुला गेल्या चहा पाचतो, गरम नाही. करू का म्हणला जागा. बघा म्हणलं आपलं डोकं किती विचित्र आहे ते. फक्त मी काय बी म्हणलं तर तुम्ही खाली उतरायचं नाही. ठरलं चौकात ह्या. राम्या जोरे नारडायला डब्यात, साप ये रे साप. कुठाय म्हणायचे, टन शिरक्या हुडी हाणायची माणसं. कुठाय म्हणायचे, टन शिरक्या हुडी हाणायची. कुठाय म्हणायचे, टन शिरक्या हुडी हाणायची. मोजून 5 मिनिटात डबा रिकामा. हे 4 मध्ये किती आनंद झाला असेल तरी किती सांगू मी. राम्या म्हणला, बघ श्याम्या आहे का म्हणलं आपलं डोकं इची तर केली का नाही जागा. मला म्हणून तो भजनी कुणी आपल्या नादी लागत नाहीत मला डोक्याच्या. इतकं डोकं विचार केली का नाही जागा. मला वरली जागा धरा, चांगली आराम करून जाऊ. टाकल्या पिशव्यावरी, चढले 4 जण वरी. मानात टाकल्या, इळभर सड उपशिले होते. पल्ल्या गार झोप लागली. 4:30 वाजता राम्याला जाग झाली. पहाट आज करून बघायले, आज करून खिडकीतून अरे म्हणला गाडी उभा दिसायला. कुठं कासना पण गाडी उभा आहे. कुण्या स्टेशनला बघावं. खाली उतरला, दारात आला आणि आज कोणी वाकून बघितलं. पाठीव काय दिसना. तिकीट मास्तर जात होतं. हो मास्तर, गाडी कुण्या स्टेशनला उभा आहे. ते तिकीट मास्तर म्हणलं धाराशिव. राम्या म्हणला काय गांजा वल्ला का काय. सकाळ कवा रात्री 10 वाजता आलेली गाडी आहे. पहाटेचे 4:30 वाजलेत. अजून बी धाराशिवच कस काय. त्या तिकीट मास्तरनं सांगितलं, अरे या डब्यात साप निघालता म्हणून गाडीनं हा डबा इथंच ठुलाय आणि गाडी तवा. दृष्टांत संपला. सिद्धांत आहे का. जैशी करणी जसं करावं तसं भरावं. जन्माला कारण दुसरं कर्म आहे हे का नाही. कर्म जन्माला दुसरं कारण आहे, पहिलं कारण आहे. आणि जन्माचं 3रं कारण वासन आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची अंग झाले हरिरूप वासनेचा संग. होय अंत काळी तरी तपोबळी जन्मधरी. आपल्या देशाचं नाव काय आहे. भारत माझा देश आहे. या देशाला भारत नाव हे एका राजामुळे पडलं. 7व्या स्कंदामध्ये कथा निघते भागवतात. भरत राजामुळे. जहा सत्य हिंसा परम धर्म का पग लगता है डेरा. ओ भारत देश है मेरा. साधा नाही. सुसंस्कार युक्त जर देश जगातला कोणता असेल जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देश
धन्यभूमी पुण्यदेश. धन्य भूमी पुण्यदेश. पुण्य देश. हा देश कसा आहे? धन्य आहे, पुण्यवान आहे. का तर इथं वैष्णवाचा भार आहे. जेथे वैष्णवाचा भार, धन्य पुण्य. धन्यभूमी पुण्य. धन्य भूमी पुण्य देश. महाराज हे देश साधा नाही. या देशाला भरत राजामुळं पडलं. सर्वस्वाचा त्याग केला, अरण्यात आला आणि तिथं आल्याच्या नंतर महाराज गंगेमध्ये स्नान करायला राजा गर्भिणी हरीण पाणी पिण्यासाठी त्या नदी तीरावर आली आहे. तिचा प्रस्तुती काल जवळ आलता. जवळ पाठीमागून सिंह गर्जना ऐकली. ती हरिणी घाबरली आणि तिने अशी छलांक मारली. आईला तिरावून पहिलं तिरला छलांक मारली. दिवस पूर्ण झालते महाराज. गर्भ निसटला आणि पाण्यात पडला. हरिणी निघून गेली. या भरत राजानं पाहिलं. अरे बाप रे, जे कारण झाले गांजली त्याशी म्हणे जो आपुले सर्वाभूती दया साधू म्हणावी ऐशिया. दया आली. त्या पाडसाला वरी काढलं, त्याला पोसलं आणि त्याचं संगोपन केलं आणि त्याच्या संग प्रीती जुळली. माझं हरीण माझं पाडस, माझं हरीण माझं पाडस, माझं हरीण म्हणत 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 अंतकाळ जवळ आला आणि अंतकाळाच्या वेळेला हरणाची वासना झाली. जड भरत राजा घाला तो घातला वासनी, घाला तो घातला वासनी, ओ घाला तो घातला वासनी, घाला तो घातला वासनी. टाकले. जड भरत राजा, भरत राजा होता पण जड भरत झाला. कशामुळं? घाला तो घातला वासनेने हरिणी गर्भा केला. हरिणीच्या गर्भाला जावं लागलं. कशामुळं? तर अंतकाळाच्या वेळेला निर्माण झालेली हरणाची वासना. म्हणून जन्माचं तिसरं कारण वासना आहे, दुसरं कारण कर्म आहे आणि पहिलं कारण पाप आहे. जन्म पापानं मिळतंय, जन्म कर्मानं मिळतंय आणि जन्म वासनेनं मिळतंय. तुकोबार आहे, तुमच्या गोळ्या संपल्यात का? पाप कर्म वासना या बंधनानं जन्म मिळतोय. तुम्ही म्हणायलात गेहीन मी, गेहीन मी, गेहीन मी. महाराज म्हणले तुझं म्हणणं बरोबर आहे. पाप कर्म आणि वासना हे जरी जन्माला बंधन असलं तरी तुम्हाला ते बंधन आम्हाला नाही. का? आम्ही वैकुंठ वासी, आम्ही वैकुंठ वासी, आम्ही वैकुंठ वासी, आम्ही वैकुंठ वासी. आलो याची कारणाशी, याची कारणा आलो याची कारणाची, आलो याची कारणाची. बोलील दे ऋषी, बोलिले दे ऋषी, बोलिले दे ऋषी. दास भावे वरुकाया, भावे
कर्म वासना हे बंधन तुम्हाला आहे, ते बंधन आम्हाला नाही. आम्ही कशा आहोत? आम्ही वैकुंठात वास करणारे, आम्ही वैकुंठवासी. हे बघ, आलो नाही आणि आम्हाला कोणी आणलं नाही, स्वइच्छेनं आलो. आलो यावं लागत नाही आणि आणलं नाही, स्वइच्छेनं आलो. आलो याचे कारण अशी महाराज म्हणले, जन्म घेण्यामध्ये आम्ही स्वतंत्र आहेत. मनाला वाटल तेव्हा जन्म घेऊ शकतो, थांबू वाटल तेव्हा थांबू शकतो, आणि जाऊ वाटलं की जातो. येण्यामध्ये स्वतंत्र आहेत, थांबण्यामध्ये स्वतंत्र आहेत, आणि जाण्यामध्ये सुद्धा स्वतंत्र आहेत. सर्वांना चरित्र माहिती आहे. नाथ महाराजांनी एकदा नाही दोनदा काळाला माघारी लावलं आहे का नाही? ज्ञानोबा आहे ना, मुक्ताबाईनं 2 बोट दाखवली. देखो निबळ वैष्णवाचे दूत पळतु यमाचे, आले आले वैष्णववीर काळ कापते असुर. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ. महाराज म्हणले, तुम्हाला जन्माला यावं लागतंय, आम्हाला यावं लागत नाही. आम्ही जन्म घेण्यामध्ये स्वतंत्र आहेत. म्हणून घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा. हो गया. एक करफन झाला आणि एक शाव झालाय. तुकोबाराय म्हणले, जन्म घेण्यामध्ये आम्ही स्वतंत्र आहे, पाप आम्हाला बंधन नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येदी पाप, लागून येदी पाप पुण्यांग. कर्म बंधन आम्हाला नाही, पाप बंधन आम्हाला नाही. वासना आमची वासनाच आहे. आईशी आवडते म्हणा, देवा पुरवावे वासना, किंवा पडिय देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी नावे भगवत रूपातली वासना. हे बंधन आमच्यासाठी नाही. आम्ही जन्म घेण्यामध्ये स्वतंत्र आहेत. इथंच बोललेत असं समजू नका बरं. महाराज अजून एके ठिकाणी बोलले, उपजून या पुढती येऊ, काला खाऊ दही भात, का वैकुंठी तो आईसे नाही, कवळ काही काल्याचे जो काला वैकुंठात नाही.
जो काला वैकुंठात नाही तो काला मृत्यू लोकात आहे. आणि तो काला खाण्यासाठी आम्ही काय करू? महाराज म्हणले पुन्हा जन्माला येऊ घेईन मी जन्म घेईन. पण कशासाठी महाराज? याजसाठी देवा. कशासाठी? त्याचं उत्तर आहे तुझे चरण सेवा साधावया. देवा तुझ्या चरणाची सेवा साधण्यासाठी मी जन्म घेईन. वेळ झालाय. फक्त एक शंका सोडायची आपल्याला. कोणती? तुझी चरण सेवा साधावा. शेवटला म्हणा की पिंगळा उगा 2 मिनिटात मी आता सोडतो. तुझी चरण सेवा साधावया. देवाच्या चरणाची सेवा. असं काय विशेष आहे देवाच्या चरणात? देवाच्या चरणाच्या सेवेत ऐका. देवाच्या चरणाच्या सेवेत मिळालेल्या मनुष्य जन्माची सार्थकता आहे. विठ्ठलाची एक देखलिया. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. विठ्ठलाची एक देखलिया. विठ्ठलाची एक जन्म आल्याचे सार्थक. विठ्ठलाची एक देखलिया. विठ्ठलाची एक देखलिया. या मिळालेल्या जन्माची सार्थकता त्या भगवंताच्या सेवेत आहे, त्याच्या भजनात आहे. म्हणून तुझी चरण सेवा साधावया. देवाच्या चरणामध्ये समाधान नावाचा गुण राहतोय. गावातला समाधान हो झाले समाधान. तुमचे देखिले चरण, तुमचे देखिले चरण झाले समाधान. म्हणून तुझे चरण सेवा साधावया. देवाच्या चरणात आनंद राहतोय. आता कोटे धावे मना. तुमची चरणा देख लिया भाग गेला शीन गेला. अवघा झाला आनंद. म्हणून तुझे चरण सेवा साधावया. देवाच्या चरणात सुख राहतोय. तुका म्हणे काही न मागे आणि तुझे पायी सुख सर्व आहे. म्हणून तुझी चरण सेवा साधावया. कौर बी लावता येईल अशा बट्ट्या ऐका नाही. पण वेळ न दौडिता देवाच्या चरणात एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे. जी देव 60-60 हजार वर्ष तपश्चर्या करून प्राप्त होत नाही ती त्याच्या चरणाच्या सेवेनं प्राप्त होत नाही. योग्याच्या ध्यानी ध्याता ना तुळशी तो आमापाशी मागे पुढे. देवाला झुकवण्याचं बटन त्याचे चरण आहेत. आमचे महाराज दृष्टांत सांगायचे. रामाचं सीतेचं लग्न झालं. शेवटची मंगलाष्टिका झाली. आता सावध पुढे देव बाप्पा आहेत. मंगलाष्टिकेचा कार्यक्रम झाला की लगेच दुसरा एक कार्यक्रम असतोय बघा. हार घालायचा आहे की कुणी कुणाला हार घालावा? पहिल्यांदा नवरीनं नवरदेवाला घालावा का नवरीनं नवरीला घालावा? कसं झालं की तुमचं? कुणी कुणाला घालावा? हॅलो
हा नवरदेवानं नवरीला नवरीला घाला, रामाने सीताला घातला. तर तुम्ही म्हणतात तसं कर्मकांड वेगळा आहे. रामानं सीतेला हार घातला. पाळी आता सीतेची. राम चौरंगावर, 7.25 फूट राम, सीता पाटावर आणि माझेवणी डुमणी. का नाही. आता मला माणसं लई चित्र काही काही बोलते. तो मी गावात गेलो पहिलं तर मला महाराज म्हणून ओळखीतच नाहीत. मी चौकात येऊन थांबलो तिथं तुमच्या. फोन लागणार त्या रेंज कमी जास्त होईल. मी थांबलो चौकात, गाडीतून खाली उतरलो रेंज येईल म्हणून. 3 जण पोरं होते झेंड्यापाशी उभा. एकानं बघितलं मला, कुठला आहे रे? दुसरा म्हणला गप, टोपे दिसायले, धोतर दिसायले, महाराज आहे का की? तिसरा एवढीच न तर दिसायले की रे. म्हणतात माणसं, महाराज तुम्ही लईच डुमनाव. मी म्हणलं का तुला ओटीत घ्यायचे का? मला जसं देवानं ठेवील तसं राहावं लागतंय. ऐका ना, ठेवल्यानंतर तशीच राहावी. पण माझ्यासारखं वैभव महाराज सुखी मीच. देवानं मला डुमणं केलंय, लय आनंद आहे महाराज. तानच नाही. 7-8-10 वर्ष फिरायलोय मी आता. उगा 7-8 वर्ष तर झाली असतील फिरायलोय. काही येत नाही, पण सद्गुरूची कृपा आहे. चलतं केलंय गुरुजीनं. ऐका नाही, काही येत नाही महाराज, पण रोज सेवा करायलोय. रोज एका गावाला जालोय. 8 वर्ष झालं फिरायलोय. 8 वर्षात पठ्ठ्याला या गोबरोला एका बी घराच्या दारात वाकावं लागलो नाही. वाकायचं कामच नाही. का आपल्या उंचीचा उंबरा सुद्धा कोणी घराला बसवेत. उंच माणसं गेले का पहिले उंबऱ्याला जे हरी घालतात आणि मग मध्ये जाते. का नाही. लई दिवस शाळा शिकलो नाही. नशीब आपलं नव्हतं म्हणावं. 7 वर्ष शाळा शिकलो. वर्षाला वर्ग बदलायचा. वर्षाला पोरायचे भांडणं व्हायचे पुढल्या बेंचवर बसण्यासाठी, आणि म्या महागल्या बेंचवर बसायचं. 7 वर्ष शाळा शिकलो, पण 7 वर्षात 1 दिवस सुद्धा आपल्याला मागच्या बेंचवर गुरुजीनं बसू दिलं नाही. का? सगळ्या शाळेत डुमना मॅच. इच्छा जरी महागल्या कडेला बसायची असली तरी गुरुजीनं उठवून आणून पुढल्या कडेला बसवायचं. का? तो डुमनायचं. मला काय सांगायचं तुम्हाला कळालं का? देवाच्या जवळ जायचं असल, लहान व्हा. तो का म्हणे, बरवे जाण व्हावे लहाना होणे लहान. तो का ती लेकर आहे तिथं 2 आहेत का लेकर टाळ घेऊन. ते मस्त नखरे करायले दोघं. ती ह्याच्या कानात बोट घालतय. मी बघालो, ध्यान ठेवालो त्यांच्याकडे. आता एवढे बी ती खोड्या करायला, पण आहे का कुणाचं ध्यान त्यांच्याकडे? हा, हे लहानपण आहे. हे मस्तीचं जीवन आहे महाराज. हे मस्तीचं जीवन. आता बोललो मी, पण राग राग बोललो नाही, गोमजेनं बोललो तुम्हाला. तुम्ही थांबावं म्हणून. तुमच्यावर राग धरायचं काही कारण नाही महाराज. शास्त्र सांगतो तसं. ऐक नाही. हे लहान लेकर तो का ते 2 बिचारे तिथं उभा राहिले. तो ते आली कळलं तर इतकं भारी नाचायले महाराज. बाबा बाबा बाबा. ते टाळ काय वाजवायले, नाचाले काय. कीर्तन झाले की 2-4 बाया. माय कुणाचं आहे ग? काय गोड दिसाले माय. काय गोड टाळ वाजवाले, काय गोड नाचाले. आहे का नाही? कौतुक वाटते का नाही बरं सांगा? आहे का नाही? त्याच्या गालावून हात फिरवित्यात, जवळ घेत्यात. माय पिल्या, आणि त्याची पपी घेत्यात. कोणाची? त्या लेकराची. ओळख नाही, पाळख नाही. असं कधी झालं का? कीर्तन झाल्यावर 2-4 डंगरे हिनं करेकडे आल्या. माय काय वाघ. लहानपण दे गा देवा, साखरे चालवा. आहे का नाही?
हा? हे लहानपणाची ताकद आहे का नाही? सीतामाई डुमण्या होत्या, हातच पुरणा, टाचावर केल्या, हार पुरणा, काय करावं? अर्धा तास परेशान सीतेनं रामाला खुनविलं. प्लीज राम म्हणले हे काय निवळी कराय बाय, हा? मर्यादा आहे. पुढे वशिष्ठ आहेत, विश्वामित्र आहेत, माझे गुरु आहेत, आणि सीता ही माया आहे. मायेच्या पुढे जर मी मान झोकविली तर हे बरं नाही, मग तर ताट मान केली. आणि तवा उचला उचलीचा कार्यक्रम होतो. आता लई चित्र झाले आमच्यात. माग 15 दिवसाखाली लग्न झाले. 72 किलोची नवरी, आणि 42 किलोची कलवरी. त्या नवरदेवानं असं हार घालायला हातवरी केला, शेजारच्या 42 किलोच्या कलवरीच्या काय मनात आलं की अशी 72 किलोची नवरी धरली आणि उचलली. कुठली उचलती? बळत उचलली. 1.5 फूट कशी तरी उचलली. असं लक 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 झालं. जी 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 पडली का नाही ते जीवन खाली. 42 किलोची कलवरी खाली आणि 72 किलोची नवरी बोळे डन. मला वाटतं 15 दिवस झालं कलवरी सोलापूरला ऍडमिट आहे, अजून गावाकडे आणली नाही. हे तवा उचला उचलीचा कार्यक्रम तवा असला काही नव्हता. अर्धा तास झालं. काय करावं? पुढलं कार्य थांबलं. साड्या काढायचं होतं पुढे, आहे का नाही? लोक पंक्तीला बसायचे होते, पण वशिष्ठाची आणि विश्वामित्राची हिंमत आहे का आम्हाला वाखा म्हणायची? ब्राह्मण बुवा मस्त अशी करून उभा गाडी. लोक उरका. लक्ष्मण दादानी ओळखीलं म्हणजे अरे आता लय पंचायत आहे. सीतामाईला हार घालायचा आहे. राम वाकनातून सीतामाईचा हात पुरण आहे. सीता माय आहे, राम माझा बाप आहे. सीतामाईला हार घालता यावा, राम वाकावेत, याच्यासाठी काय करावं? आणि वाकलेत हा गुरुच्या पुढे दोष न लागावा. एका दगडात 3 पक्षी मारायचे. लक्ष्मण होते ते हुशार होते, चतुर होते. पळत आले पळत आणि कडकडून रामाच्या चरणाला मिठी मारले. मिठी मारल्याबरोबर एका शेकंतात राम असे खाली वाकले. लक्ष्मणाच्या भुजा धरल्यात. ए लक्ष्मणा, ए लक्ष्मणा, ए लक्ष्मणा. लक्ष्मण सीतामाईला फोनवर आणि मग सीतेनं संधी साधली, हार गळ्यात टाकला. कथा भाग संपला. अर्धा तास न वाकणारा राम एका सेकंदात झोकला. हे ताकद त्याच्या चरणाच्या आलिंगनाची आहे, त्याच्या चरणाच्या सेवेची आहे. म्हण तुझी चरण सेवा साधावया गेही न मी जन्म याजसाठी देवा. या अभंग एकूण या अभंगात 8 प्रतिज्ञा आहेत. हरिनाम कीर्तन, संताची पूजन, घालू लुटांगण महाद्वारी, आनंदे निर्भय असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाडामा, आणि कसायास न करी न धरियास होईन उदास सर्व भावी. इथपर्यंत प्रतिज्ञा आहेत. पण ह्या प्रतिज्ञा तुकोबारा तुम्ही माझ्या समोर करालात, याचं कारण तुम्हाला मोक्ष सुख पाहिजे का? तुकोबारा म्हणले नाही. का? कोण खाले द्यावा त्या मोक्षाला, मोक्षामा घरी कामारी हे दासे, होय सांगू आईसे तुका म्हणे, हरिनाम कीर्तन संताची पूजन, घालू लुटांगण महाद्वारी. म्हणा पिंगळा आता तुम्हाला म्हणा. हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही झालं, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं. सरते शेवटी बा काळ बांधून येईल, सरते शेवटी बा, हे सरते शेवटी बा काळ बांधून येईल, सरते शेवटी बा. हे जनार्दनी आमचे काय बाबा येईल, जनार्दनी
तो देखा पिंगळा द्वारी बोली बोली तो देखा पिंगळा द्वारी वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे लटकेच बोलो आम्ही वर्तमान खोटे लटकेन बोलो आम्ही वर्तमान खोटे बोलो आम्ही वर्तमान खोटे लटकेन बोलो आम्ही वर्तमान खोटे पिंगा ग गोरे पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा रे पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा रे पिंगा ग बाई अवघा भांगड धिंगा ग अवघा भांगड धिंगा ग अवघा धिंगा ग धिंगा गे अवघा भांगड धिंगा गे अवघा भांगड धिंगा गे अवघा भांगड धिंगा गे अहम वाग्या सहम वाग प्रेम नगरावारी सावधानी बजनीला प्रेम करा पिवारी मल्हारी जिवारी मल्हारी माझ्या मल्हारी जिवारी हे जरी नाही कळलं जरी दुसरा येईल हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं जरी दुसरा येईल हे जरी नाही कळलं सरते शेवटी बा काळ बांधून नेईल सरते शेवटी बा हे सरते शेवटी बा काळ बांधून नेईल सरते शेवटी बा हे गजरार जणी आमचे काय बाजाईल अजनार धनी आमचे काय बाजाईल गजरार धनी आमचे काय बाजाईल गजरार धनी आमचे काय बाजाईल बोल बोल तो देखा पिंगळा माधुरी बोल बोल तो देखा पिंगळा माधुरी पिंगळा माधुरी बोल बोली तो देखा पिंगळा माधुरी बोल बोली तो देखा पिंगळा माधुरी एक बार टाळ्या वाजवा बरं मस्त सगळे हा छान. महाराज म्हणले लाथा मोक्षपद तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे योगायोगी ए देवा तू ठेव तुझा मोक्ष त्याची आम्हाला चाड नाही रिद्धी सिद्धी न पाचारिता त्याही धुंडीती हरिभक्ता सिद्धी लावी पिशे कोण आता या पुसे राजवंशा नेले पाणी काय. महाराज म्हणले त्या सिद्धीन ती मोक्ष मुक्ती नुक्ती न हो मुक्ती सदा आमच्या घरात बायको होऊन नांदायले तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी आता दिवसचारी खेळीमेळी म्हणून त्या मोक्षाची आम्हाला चाड नाही. प्रतिज्ञा केली याचं कारण फक्त तुझी चरण सेवा साधावया याच साठी घेईन मी जन्म. बस वेळ झालाय. 11:22 हो गए. करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध गोड असो सुसंस्कृत सुशिक्षित पारमार्थिकाच्या नगरीमध्ये परंपरेगत भगवान भोलेनाथाच्या पवित्र दरबारामध्ये सर्व ग्रामस्थ मंडळीच्या कुशल मार्गदर्शनातून भजनी मंडळाच्या निवेदनातून चालत असणारा हा महाशिवरात्रीच्या पर्व काळावर हे 7 दिवसाचा भक्तिरूपी सोहळा. या सोहळ्यामध्ये माझ्यासारख्या अल्पमती अल्पज्ञानी खुजारुण्याला
सेवेची संधी दिली त्याबद्दल सर्व ग्रामस्थ मंडळी, सप्ताह कमिटी मंडळ, विशेष करून सतीश भाऊ आहेत आमच्या इकडं, हनुमंत महाराज आहेत, बेजार केले सकाळपासून, कवा येतोच. तसेच आमचे पवन महाराज आहेत, वैभव महाराज आहेत, हे सगळे मंडळी महाराज ऐकाने मस्त मस्त निवेदन केलं, सेवा करण्याची संधी दिली. अंतःकरणापासून मी ऋणी आहे. तसेच विशेष या सेवेमध्ये गोड असं गायनाची साथ करणारे आमचे राम महाराज वागदरी आणि सागर महाराज गिरवले. गोड गोड गोड. इकडं तुम्ही उत्तरेश्वर आप्पा, ए आप्पा उत्तरेश्वर आप्पा मस्त मस्त साथ केली. या फसलेल्या ट्रॅक्टराला लुटीत 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 तुम्ही सगळ्या भजनी मंडळानं 11:30 फडाच्या बाहेर काढलं. धन्यवाद. तसेच मृदंगाची साथ करणारे आमचे योगेश महाराज आणि ओम महाराज, छान वाजवणं तसंच दिसणं बी तसंच. पहिल्यांदा मला वाटलं उरपाट कसं होईल की, पण टोपीचा फरक होता महाराज, हा म्हणून सवाशी केली. टोपानं भागवत घडविले. टोप काय सामान्य आहे का? जरासंधाच्या पडलेल्या टोपानं भागवत घडविलं महाराज, आहे का नाही? म्हणून सवा शिकला केली तो ओम महाराज नाही, आता उलटी सवाशी आमचे ओम महाराज. मस्त 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 दिसणं तसंच, हसणं तसंच, वाजविणं तसंच. मला उचलून घे वाटायला पण आवरायचे नाहीत, काय मस्त मस्त छान. असंच यांच्याबरोबर मस्त साथ करायची तुमची तयारी होते. गोड धन्यवाद. तिकडे येणं करी बाबा, तुमचे व्यासपीठाहून धन्यवाद. आमचे माईकवाले दादा वीर भाऊ, वीर सौंड सर्व्हिस असे गाव. गोड गोड गोड. देवाला एकच मागतो, महादेवा, ए महादेवा, महादेवा, पुढल्या वर्षी इंदापूरच्या सप्तेपर्यंत जगून वाचून राहिलो, माझी बॉडी त्यांच्याकडे जावी आणि त्यांची बॉडी माझ्याकडे येवी. मस्त मस्त. आवाज कमी करा म्हणावं लागलं, नाहीतर आम्हाला आवाज वाढव तुझ्या. वेळ येते पण नाही, कमी करा म्हणावं लागलं, कमी करा. सडळ हातानं महाराज मस्त साथ केली. धन्यवाद. एक बार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी गोड अशा. हा मस्त राहिले. धन्यवाद जे आम्हाला अजरामर करायले, आहे का नाही? आपल्याच गावची पुण्यवाणी यूट्यूब चॅनल आमचे वैभव महाराज कुलकर्णी, त्यांच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब. समजून घ्या आता तुम्ही, मला येत नाही हा, मला एवढं माहिती आहे. ती घंटी हा बेलायकी करा. मस्त मस्त सहकार्य करा. त्यांचे व्यासपीठावरून धन्यवाद. विशेष धन्यवाद ज्यांनी आज मला वटीत घेतलंय. म्हणजे आज ज्यांच्याकडे कन्यादान आहे, आमचे सेवेचं सौजन्य श्री सागर श्रीराम कुलकर्णी व श्री सौरभ श्रीराम कुलकर्णी जुडवा, आहे का नाही? मस्त मस्त. काय ते भोजन आमचं भाग्य आहे. आम्हाला भूदेवाच्या घरी महाराज भोजन मिळालं. मस्त सेवा घेतली. तुमचे व्यासपीठावर अंतःकरणापासून धन्यवाद. राहिले. धन्यवाद.
माझ्या सगळ्या मायमाऊल्या सगळ्या इकडल्या तुम्ही सगळे श्रोते मंडळी तुम्ही बरं का सगळे तुम्ही तिकडं वरी बसलेले मस्त कोणी हल्लं नाही कोणी बोललं नाही कोणी उठलं नाही कोणी नीट बसलं नाही कोणी बसून पुल्ल्याला गुदाडे दिले नाही कोणी ऐकत सतरंजीच्या द्वारे उपशिल्या नाही मस्त सहकार्य केलं एक बार सगळ्याच्या चरणावर नतमस्तक होतो कीर्तन संपलं जाहीर करतो कीर्तन विसरलं तर चालेल पण हे 3 उद्गार विसरू नका त्याची अत्यंत गरज आहे लाकूड बोले सुतारा लाकूड बोले सुताराला काही तास चैती तास मला दिवस येईल ऐसा मीची जाळी न तुझला मडक बोले कुंभाराला मडक बोले कुंभाराला काही घडायचं ती घड मला एक दिवस येईल ऐसा मीची पाणी बाजी तुझला कापड बोले शिंप्याला कापड बोले शिंप्याला काही कापायचं ती काप मला एक दिवस येईल ऐसा मीची झाकून नीन तुझला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज